नमस्कार भावांनो, केसरी मैदान या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. येणारं मैदान जुना बैलपोळा माळशिरस केसरी मैदान आणि या मैदानामध्ये बरेच रथी महारथी आपल्याला 100% पळताना दिसणार आहेत. त्यामध्येच आपला सर्वांचा लडका या बैलगाडी श्रीक्षेत्रामधला देव रुस्तम द्वादशी केसरी बकासूर देखील आपल्याला 100% पळताना दिसणार आहे. बकासूर पळताना दिसणार आहे बोलल्यावर तुम्हाला लगेच प्रश्न पडतो की बकासूरचा पैरा कोण असेल. तर पाहून बकासूरच्या पैऱ्याबद्दलच आपण हिंट घेऊन आलेलो आहे. बकासूरचा पैरा कोण असेल, नवीन चेहरा की जुना चेहरा, याची अपडेट आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भावांनो, मागील वर्षी मैदानामध्ये आपल्या बकासूरनेच 1 नंबर केला होता. म्हणजेच काय, मागील वर्षी बकासूर आणि चिक्याने या मैदानामध्ये 1 नंबर केला होता आणि भावांनो, आपला बकासूर पुन्हा एकदा पळण्यासाठी सज्ज झालेला आहे. तर आता वळूया महत्त्वाच्या विषयाकडे. बकासूरचा नक्की पैरा कोण असेल, नवीन चेहरा की जुना चेहरा? तर भावांनो, आपल्या बकासूरचा पैरा असणार आहे जुना चेहऱ्यासोबत. भावांनो, बराच दिवस आपला बकासूर नवीन चेहऱ्यात पळताना दिसत होता, परंतु आता बकासूर आपला जुन्या चेहऱ्यामध्ये पळताना दिसणार आहे. आधी पळालेला हा जोड आहे, खूप वेळेला पळाला आहे आणि बरेच मैदान गाजवलेले आहेत. असा जोड आपल्याला येणाऱ्या 30 तारखेला माळशिरस केसरी मैदानामध्ये 100% पळताना दिसणार आहे. तर नक्कीच हा जोड चांगलाच बोलतोय. जेव्हा जेव्हा पळालाय तेव्हा तेव्हा गुलालाचा मानकरी ठरलेलाच आहे. असा जोड आपल्याला येणाऱ्या माळशिरस केसरी मैदानामध्ये 100% पळताना दिसणार आहे. तर बकासूरला माळशिरस केसरी मैदानासाठी नक्कीच शुभेच्छा असतील. आपला बकासूर गुलाल नक्कीच करेल. आणि भावांनो, उद्या बकासूरचा फिक्स करायची अपडेट येणारच आहे. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद भावांनो.